जशी ट्रायल सुरू झाली ती लंडनला निघून गेली. टोटल 4 वर्ष ही ट्रायल चालली. या 4 वर्षामध्ये तिला टोटल 40 पेक्षा जास्त वेळा समन्स पाठवलं गेलं. तिच्याकडनं अशा पद्धतीचे अर्ज आले की मी तिकडे शिक्षण माझं चालू आहे, मी तिथे हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग घेतेय, मी नर्स म्हणून जॉब करतेय, किंवा माझी तब्येतच बरी नाहीये, मला प्रवास शक्य नाहीये. इतकं परिस्थिती प्रतिकूल होती की अशोक कुमार सोडल्यास बाकी कोणीही त्याच्या विरुद्ध पुरावे द्यायला तयार नव्हतं. नीलम कटाराला आता हे कळून चुकलेलं की आपल्याला जर न्यायाचा अंश जरी हवा असेल तर आपल्याला आधी उत्तर प्रदेशमधून बाहेर पडलं पाहिजे. कारण उत्तर प्रदेशमध्ये असताना विटनेसेस नाही तर जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते तेही त्यांच्या विरुद्ध होते. त्यामुळे तिने अर्ज केला की जरा जरी फेअर ट्रायल हवी असेल तर दिल्लीमध्ये ही ट्रायल चालवण्याची परमिशन द्यायला हवी, आणि ती परमिशन त्यांना मिळाली. पण त्यामुळे यांचे मार्ग सोपे झाले का? तर मुळेच नाही. जो की विटनेस होता अशोक कुमार, त्याच्या विरुद्ध अचानक अनेक गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये बलात्काराचे गुन्हे होते, खुनाचे गुन्हे होते. जे ती केस दाखल व्हायच्या आधीपर्यंत स्वच्छ रेकॉर्ड होता, फक्त त्याचाच नाही तर परिवाराचाही स्वच्छ रेकॉर्ड होता. तो सडनली बदलून त्याच्या आणि त्याच्या इमिडिएट फॅमिली मेंबर्सच्या अगेन्स्ट इतके गंभीर गुन्हे एकावर एक दाखल व्हायला सुरुवात झाली. त्याला धमक्या यायला सुरुवात झाली, त्याला खाण्यातनं विष देण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी कोर्टामध्ये अपील केलं की मला सुरक्षा रक्षकांची गरज आहे. 7 पोलीस त्याला सुरक्षेसाठी दिलेले, आणि आपल्या इथला विटनेस प्रोटेक्शन इतका जोक आहे की हे 7 सुरक्षा रक्षक त्याच्या बरोबर असतानाही त्याच्यावर हल्ले झाले. बापरे. आणि तरीही तो आपल्या साक्षीवर कायम राहिला. शेवटपर्यंत त्यांनी जी गोष्ट घडली ती गोष्ट तशीच्या तशी सांगितली.